नमस्कार मित्रांनो, आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु आता खूप लोकांचे प्रश्न आहेत की हे जे 1,500 रुपये आहे ते कोणत्या महिन्याचे आहे आणि जर एखाद्या महिलाची केवायसी बाकी असेल तर त्यांना हे पैसे मिळणार का, किंवा जर केवायसी मध्ये चूक झाली असेल, केवायसी अपूर्ण असेल तर अशा महिलांना हे 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहेत का, तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, खूप लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल की आता जी केवायसीची जी तारीख आहे ती किती तारीख आहे, केवायसी करण्याची जी तारीख आहे ती शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर, परंतु अद्यापपर्यंत ही तारीख वाढवून मिळालेली नाहीये। खूप लोकांचं तुम्ही ऐकलं असेल की 31 जानेवारी झाली, परंतु हे चुकीचं आहे। अजूनपर्यंत केवायसी साठी मुदतवाढ मिळालेली नाही। मुदतवाढ जर मिळाली तर त्याबाबतचा जो काही शासन निर्णय असेल किंवा जे काही परिपत्रक असेल किंवा आपल्या ज्या आदिती तटकरे आहे ते देखील ट्विट करून त्याबाबत माहिती देत असतात। जर अशी काही माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झाली तर त्याची माहिती आपण देऊ, परंतु सध्या तरी 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची मुदत आहे। जर तारीख वाढून मिळाली तर त्याच्याबाबत आपण माहिती देऊ। परंतु आता हे जे 1,500 रुपये आहे ते कोणत्या महिलांना मिळत आहे? अशा सर्व महिला ज्यांची केवायसी चुकली असेल किंवा अपूर्ण असेल किंवा केवायसी बाकी असेल, अशा सर्व महिलांना हा 1,500 रुपयाचा हप्ता सुरू झालेला आहे। आजपासून 31 डिसेंबर पासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होत आहे। मग 1, 2, 3 जानेवारी पर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यात येतील। आता उरतो डिसेंबर महिन्याच्या पैशाचा विषय। तर डिसेंबर महिना देखील आता संपलेला आहे, 31 तारीख आज आहे, तर उद्या 1 जानेवारी पासून नवीन वर्ष सुरू होईल आणि हा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमचा बाकी आहे तो कदाचित संक्रांतीच्या आसपास 14 किंवा 15 तारखेला हे महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील। आता हा नोव्हेंबरचा हप्ता इतका दिवस लेट का झाला? कारण तुम्हाला माहित आहे की मागच्या महिन्यामध्ये निवडणुका होत्या आणि ह्या पुढच्या महिन्यामध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्यामुळं हा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देखील तुम्हाला 15 तारखेच्या नंतर कदाचित मिळू शकतो। त्यामुळं तुमचा हप्ता जमा झाला का ते कमेंट करून सांगा आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।